पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता। गुरुवारी उशिरा झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारीबद्दल अधिकृत घोषणा करण्याआधीच आमदार राजेश पाटील यांनी आज शुक्रवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांच्या सोबत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील, माजी मंत्री मनीषा निमकर, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे राजन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्ताचा साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे। आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे लाप्पा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपात पुढे दिला जाईल। परंतु आज एक मुहूर्त म्हणून करून ठेवला। चिन्ह हा आजचा विषयच नाही मिळत। आम्ही फॉर्म भरला, मागणी केलेली आहे। आमची जी पारंपरिक सिटी ज्यावर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह आम्हाला मिळेल। मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात उतरलोय। अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे। आमचे मनीषा ताई आहेत, कडव साहेब आहेत, संतोष बुकले आहेत, प्रोग्राम जाधव साहेब इच्छुक उमेदवार, त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही। बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे, आप्पा रिंगणात आहेत हे आम्ही मानून चालतोय। त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील, पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालतो। बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून या निवडणुकीसाठी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या राजेश पाटील यांच्या उमेदवारीमुळे पालघर लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे। मात्र एकीकडे शिवसेना भाजप युतीकडून राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार घोषित होण्या अगोदरच हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवार घोषित केला आणि त्याचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। त्यामुळे दबाव टाकण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची ही राजकीय खेळी आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।